हे हाय, चला मी आज ना आईस्क्रीम बनवायला घेतलं. तर फटक्यात आहे ना तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेसिपी दाखवून देते. आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल ना तर यूट्यूबवरती अवेलेबल आहे. सो मी चॉकलेट फ्लेवर मिक्स आणलेला होता आईस्क्रीम. सो हे होतं दूधवाला प्रेझेंट इट मीचं. तर याचं आहे ना खूप छान अशी मस्त अशी आईस्क्रीम जमून बनलेली होती. याला जास्त काही करायचं नव्हतं. पॅकेट ओपन करायचं, साधारण 500 ग्रॅम दूध घ्यायचं आणि 100 ग्रॅम पाकिटात जेवढं पावडर असतं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. आणि छान असं त्याच्यात सगळ्या गुंता म्हणजे छोटे छोटे जे गुंता होता पावडर टाकताना तर ते गाठा बनायला नको. सगळी गाठ व्यवस्थित मोडून मग त्याला छान 3 मिनटं साधारण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये. आणि 3 मिनटापर्यंत आहे ना असंच त्याला ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली बसायला नको किंवा चटकायला नको. तर त्यात आहे ना अजून एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करण्यासाठी मी ना इथं तुटी फ्रुटीचा यूज केला होता. आणि तुटी फ्रुटी घातल्यामुळे त्याला एक्स्ट्रा स्वीटनेस आणि खूप छान असं मस्त खाताना आहे ना छान लागत होती ती. सो मस्त असं वाटत होतं. आणि 5 मिनटं त्याला छान असं ढवळून मस्त थंड करून घ्यायचं आहे. मी खाली पाणी घेतलं होतं आणि पाण्यात ती पातेली ठेवली, जेणेकरून ती लवकर गार होईल. आणि 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण मिश्रण अगदी गार झालेलं होतं. म्हणजे मी हात लावू शकते, यापेक्षा देखील ते जास्त गार झालेलं होतं. तर असं कोणतं तरी एक बॉक्स घ्यायचा तुम्ही, जो तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो आईस्क्रीम साचवण्यासाठी एक बॉक्स घ्यायचा. हा माझ्याकडे खजूरचा डब्बा पडलेलाच होता, मी त्यातच ते टाकलं. हवाबंद डब्बा घ्यायचा आहे आपल्याला, त्यात अजिबातच एअर जाता कामा नाही. आणि असा हा बॉक्स होता. सो एकदम कम्फर्टेबल. आणि पूर्ण मिश्रण गारच होऊ द्यायचं. जर आपण थोडंफार गरम मिश्रण जर राहिलं ना आणि ते ठेवलं तर व्यवस्थित ती जमत नाही. सो पूर्ण गार व्हायला पाहिजे. आणि हे ना साधारण 5 तासानंतरचा हा रिझल्ट आहे. जर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं ना तर अजून छान रिझल्ट मिळतो. आणि हे 5 तासानंतर पहा तुम्ही किती छान अशी आईस्क्रीम आपली जमून तयार होती. आणि छान बनली होती. टेस्ट देखील खूप छान होता. आणि चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे लहान मुलांना खूप छान आवडतो. मी याला गार्निशिंग केलं होतं. थोडे जे माझ्याकडे तुटी फ्रुटीचे छोटे छोटे चॉप करून मी बारीक तुकडे केलेले होते त्याच्याने. आणि एका बाउलमध्ये गार्निशिंगसाठी सिरप यूज केलेला होता. हा चॉकलेट सिरप आहे. सो छान लागत होता. ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. बाय.